हां प्रॅक्टिस 5.2 क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 घ्यायला लागले पहिल्यांदा. क्वेश्चन नंबर 11 घेतला नाही. हा जरा मोठा आहे, भास्ट आहे. आधी हा कंप्लीट करूया. हा कंप्लीट झाला की नंतर क्वेश्चन नंबर 11 घेऊया. आता या क्वेश्चन्समध्ये वेगळं काय आहे की ह्याच्यामध्ये 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स करायचे आणि आपल्याला प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. आता हे कसं करायचं, आपल्याला दोन फॉर्म्युलानुसार फाइंड आउट करायचं आहे. एक सेक्शन फॉर्म्युला आणि दुसरा कुठला मिड पॉईंट फॉर्म्युला. फक्त ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे म्हणजे आपल्याला पटकन समजतं. बघा कसं लिहिले ते आणि INT करा या क्वेश्चनला. हा 4 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पॉइंट PQRS डिवाइड्स द लाइन सेगमेंट AB इन 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स. हे 4 पॉइंट आहे आणि लाइन सेगमेंट AB ला 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स मध्ये काय करतात, डिवाइड करतात. कसं बघा, मी सेगमेंट काय केले आहे, AB काढलेली आहे. AB वरती आपल्याला 4 पॉइंट्स घ्यायला पाहिजे. 4 पॉइंट्सच का घ्यायला पाहिजे, कारण ह्या AB चे त्यांनी काय सांगितलंय, 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स करा. म्हणजे 1 हा 2 हा 3 हा 4 आणि हा 5. हे सगळे काय आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे. आता A चे कोऑर्डिनेट किती आहे, 20 आणि 10 आहे आणि B चे कोऑर्डिनेट काय आहे, 0 आणि 20 आहे. मग आता आपण कसं करायचं, आता आपण P चं कोऑर्डिनेट काढायला लागलो तर ती फार लेंथी प्रोसेस व्हायला लागते. म्हणून आपण काय करायचं की डोकं वापरून जरासं छोटं करायचं. मी पहिल्यांदा P हा पॉईंट न घेता Q घेणार आहे. Q आणि R का घेणार आहे ते नंतर सांगते. आधी आपण इथं घ्यायचं की हे काय दिले, 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स मध्ये डिवाइड झाले. म्हणजे AP is equal to PQ is equal to QR is equal to RS is equal to SB. समजलं. आता मी पहिल्यांदा Qचं काढणार आहे. Qचं का काढणार आहे ते तुम्हाला नंतर सांगते. पहिल्यांदा काय घेतलं, मी P न घेता Q हा पॉईंट घेतला. बघा, Q डिवाइड्स द सेट AB. हा Q आहे. ह्या Q च्या लेफ्ट साइडला बघितलं तर किती पार्ट्स आहेत, 1 and 2 आणि राइट साइडला किती इक्वल पार्ट आहेत, 1 2 3. म्हणजे हा Q जो पॉइंट आहे सेगमेंट AB ला कुठल्या रेशोमध्ये डिवाइड करतो, 2:3. आधी रेशो फाइंड आउट करायचा. रेशो फाइंड आउट केला म्हणजे M आणि N ची किंमत आपल्याला काय होते, मिळते. म्हणून इथं असं लिहिलं बघा, पॉइंट Q डिवाइड द सेट AB इन द रेशो 2:3. म्हणजे मी कसं इथं घेतलं, लेफ्ट साइड बघितलं तर किती पार्ट्स आहेत, 2 आणि राईटला बघितलं तर 3. म्हणजे आपण रेशो कसं घ्यायला पाहिजे, AQ/QB इज इक्वल टू 2/3. इथं माझं समजलं सगळ्यांना व्यवस्थित. आता याच्यानंतर काय म्हणतंय, बऱ्याच मुलांना काय समजत नाही, x2 कुठून आलं, x1 कुठून आलं, y1 कुठून आलं आणि y2 कुठून आलं. म्हणून या फक्त या ह्याचे कोऑर्डिनेट काढण्यासाठी मी इथं लिहिले. आता आपल्याला पॉईंट्स कुठले दिले आहेत, A आणि B दिले. A आणि B चे कोऑर्डिनेट दिले 20 A आणि B चे 0 20. रेशो आता काय फाइंड आउट केला, 2:3. ह्याला x1 इज इक्वल टू 20, y1 इज इक्वल टू 10, x2 इज इक्वल टू 0, y2 इज इक्वल टू 20, m इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3. आता तुम्हाला सांगते, हे तुम्ही पेपरच्या वेळेला पण नाही लिहिलं तरी पण चालते. डायरेक्ट फॉर्म्युला लिहून तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट डाऊन केला तरी पण चालते. फक्त काय होतं की आता पटकन आपल्याला लक्षात येत नाही हे कुठून आलं ते कुठून आलं, म्हणून इथं फक्त या कोऑर्डिनेट्स काढायसाठी इथं लिहिलेले. बाय सेक्शन फॉर्म्युला. आपण कुठला फॉर्म्युला वापरला, सेक्शन फॉर्म्युला. पहिल्यांदा आपण x कोऑर्डिनेट करणार आहे. x कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट Q. काय फॉर्म्युला, mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n केलं. m ची व्हॅल्यू किती आहे, 2. 2 इंटू x2 ची किंमत किती आहे, 0 प्लस 3 इंटू n ची व्हॅल्यू 3 आहे. x1 व्हॅल्यू किती डिनोट केली आहे, 20 अपॉन 2 प्लस 3. बघ, 2 इंटू 0 किती आलं, 0 प्लस 3 इंटू 20 60 आणि 2 प्लस 3 किती आले, 5. 60 अपॉन 5 करायचं. 60 अपॉन 5 केलं तर किती आलं, 12. जसं आपण x कोऑर्डिनेट काढले तसं काय करायचं, y कोऑर्डिनेट काढायचे. y कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट Q इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. 2 इंटू 20 प्लस 3 इंटू 10 अपॉन 2 प्लस 3. आता इथं काय केलं तर तुम्ही म्हणशील मॅडम इथं परत लिहिलं नाही, तिथं लिहिलेलं नाही, परत आम्ही कशा नाही करायचं म्हणून सगळी इथं लिहिली, ते डायरेक्ट लिहिले. 20 इंटू 2 केलं, इथं
3 इंटू 10 केलं इथं किती आले 30 अपॉन किती 5. 40 प्लस 30 केलं किती आन्सर येईल 70 अपॉन 5. 5 ने 70ला डिवाइड केलं आन्सर किती आलं 40. म्हणजे आता आपण क्यूचे कोऑर्डिनेट काय काढले 12 अँड 14 काढले. आता क्यू नंतरचा नेक्स्ट पॉईंट कुठला आहे आर. आता आपण आरचे कोऑर्डिनेट काढायचे. आरचे कोऑर्डिनेट बघा पॉइंट्स आर डिवाइड द सेट ए बी इन द रेशो 3:2. बघा जरा परत फिगर. इथं आपला आर पॉइंट आहे. आर पॉइंट आहे. आर पॉइंटच्या लेफ्ट साईडला बघितलं तर किती इक्वल पार्ट आहेत 1 2 3 आणि राईट साईडला बघितलं तर किती आहे 1 and 2. म्हणजे कसा डिवाइड केला 3:2. एकच सारखा तसाच रेशो असेल असं नाही. प्रत्येक पॉईंट बदलला रेशो चेंज झाला. म्हणून इथं परत कसं लिहायचं पॉइंट्स आर डिवाइड द सेट ए बी इन द रेशो 3:2. AR upon RS is equal to 3/2. आता मी परत इथं ए आणि बी ला पण काय केलं x1 y1 दिलेलं आहे. त्यामुळे मी परत x1 y1 x2 y2 लिहिलेलं नाहीये. आता हे बघून आपल्याला समजते त्यामुळे ह्याच्यात जास्त वेळ घालवायचा नाही. x कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर. x कोऑर्डिनेट्स कोणत्या फॉर्म्युला फक्त mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आता m ची किंमत किती आली आहे मगासारखं लिहायचं नाही. मगाचं बघून लिहिलं तर परत चुकणार. 3 into 0 plus 2 into 20 upon 3 plus 2. 3 into 0 0 आलं. 2 into 20 किती आलं 40. 40 upon 5 करायचं. 40 ला 5 ने डिवाइड केलं आन्सर किती आलं 8. तसंच y कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट r my2 plus ny1 upon m plus n. 3 into 20 plus 2 into 10 upon 3 plus 2. 3 into 20 60 plus 2 into 20 plus 20 अपॉन काय करायचं 3 plus 2 5. 60 plus 20 केलं 80 अपॉन 5 आलं. आन्सर किती आलं 60. म्हणजे मी पहिल्यांदा काय केले क्यू आणि आर चे कोऑर्डिनेट काढले. मी मगाशी काय म्हटलेलं तर मी पहिल्यांदा तुम्हाला क्यू आणि आर चे काढायला सांगणार आहे. तुम्ही म्हणत होते ना मॅडम मी पी का घेतला नाही किंवा एस का घेतलं सगळ्यात शेवटी ठेवलं. आता इथं ली बघा तुम्ही सेक्शन फॉर्म्युल्यानुसार सुद्धा पी चे कोऑर्डिनेट्स काढू शकता. पण कशाला एवढं हे करायचं हा पी बघितला तर हा पी कुणाचा मिड पॉइंट आहे AQ चा आणि एस बघितला तर कुणाचा मिड पॉइंट आहे RB चा. आता आपण क्यू चे कोऑर्डिनेट काढले. क्यू चे कोऑर्डिनेट किती आले आपला 12 आणि 14 आणि आर चे कोऑर्डिनेट काढले तर किती आले 8 आणि 12 60. आपण 8 आणि 16. आता इथं ऑब्झर्व करा पी कुणाचा मिड पॉइंट आहे AQ चा आणि एस कुणाचा मिड पॉइंट आहे RB चा. मिड पॉइंट फॉर्म्युला वापरला तर कमी वेळात आपलं पटकन क्वेश्चन सॉल्व्ह होते. मी इथं सॉल्व्ह केले बघा. लिहायचं पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेट AQ. ए चे कोऑर्डिनेट लिहूया. ए चे कोऑर्डिनेट 20 10 आणि क्यू चे कोऑर्डिनेट 12 and 14. आता आपण x कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट कुणाचं काढणार आहे P चं काढणार आहे. इथं आपण कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. x1 plus x2 upon 2. हा x1 हा y1 हा x2 हा y2. 20 plus 12 upon 2 32 upon 2 किती आले 16 आले. आता तसं जसा x काढलाय तसाच आपण काय करूया y कोऑर्डिनेट काढूया. y कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P y1 plus y2 upon 2 केलं. y1 किती आहे 10 plus 40 अपॉन काय करायचं 2 करायचं. 10 plus 14 अपॉन 2 म्हणजे 24 अपॉन 2 आलं. y कोऑर्डिनेट्स किती आहे ना 12. ठीक आहे. आता आपला राहिलेला पुढचा पॉईंट कुठला आहे एस पॉईंट बघूया. लास्ट पॉईंट एस. पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ सेक RB. एस कुणाचा मिड पॉईंट आहे सेक RB चा मिड पॉईंट आहे. आर आणि बी कोऑर्डिनेट्स लिहूया. आर चे कोऑर्डिनेट 8 and 16 बी चे कोऑर्डिनेट 0 and 20. परत हा मिड पॉईंट आहे म्हणजे मिड पॉईंट फॉर्म्युला वापरला पाहिजे. एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट एस x1 plus x2 upon 2 x1 x2 8 plus 0 upon 2
8ला 2ने डिवाइड करायचं, आन्सर किती आलं 4. सिमिलरली y कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट S इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. आता y1 किती आहे 60 प्लस 20 अपॉन 2 36 अपॉन 2, आन्सर किती आलं 18. आता फायनली सगळं लिहायचं. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑफ 5 कॉन्ग्रुएंट पार्ट्स आर, काय काय काढले आपण 16 12 12 and 14 8 and 16 4 and 18. समजलं क्वेश्चन? ठीक आहे. आता 12 कंप्लीट झाला आहे, इम्पॉर्टंट होता म्हणून आणि वास्ट पण होता, मोठा होता म्हणून तो पहिला घेतला. आता क्वेश्चन नंबर 11 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 11 बघा. If A coordinates -14 -10 and B coordinates 6 -2 is given, find the coordinates of the points which divide the segment AB into 4 equal parts. मग आजच्या क्वेश्चनमध्ये आपण क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय बघितलेलं होतं 5 कॉन्ग्रुएंट पार्ट केले. आता काय करायचे 4 कॉन्ग्रुएंट पार्ट्स करायचे. Point P, Q, R divide the segment AB in 5 congruent parts. हे 3 पॉइंट सेग AB ला 4 कॉन्ग्रुएंट पार्ट्स मध्ये काय करतात डिवाइड करतात. बघा इथे फिगर काढले मी, सेगमेंट AB काढले, त्याच्यावर मी 3 पॉइंट घेतले आणि त्याचे किती पार्ट्स व्हायला पाहिजे 4 पार्ट्स व्हायला पाहिजे. 1 आपण इथून बघितलं तर 1 2 3 and 4. इथं मला हा बघा AP1 हा 2 हा 3 and 4. हे किती पार्ट्स झाले 4 पार्ट्स झाले. A चे कोऑर्डिनेट काय आहेत -14 -10 आणि B चे कोऑर्डिनेट काय आहे 6 -2. आता तुम्ही म्हणशीला की मॅडम मगाच्यासारखंच आहे, कशाला पण हे करायचं, थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं. मगाच्यासारखं म्हणजे सेक्शन फॉर्म्युला वापरून तुम्ही केलं तर गणित काही चुकत नाही, पण तुमचा वेळ भरपूर जाणार. त्यामुळे जॉमेट्री आपल्याला चांगलं यायचं असेल तर तुम्ही फिगरचं ऑब्झर्वेशन किती चांगल्या पद्धतीने करणार हे महत्त्वाचं आहे. जसं जॉमेट्रीमध्ये फिगरचा स्टडी चांगला आहे त्याला जॉमेट्री कधीही अवघड जात नाही. इथं बघा आपण ऑब्झर्वेशन केलं तर बघा इथं क्यू काय दिसतोय, ए बीचा काय दिसतोय मिड पॉईंट दिसतोय. म्हणजे आपण मिड पॉईंट फॉर्म्युल्यानुसार सगळे पॉईंट फाइंड आउट करू शकतोय. क्यू मिळाला म्हणजे पी हा ए क्यूचा मिड पॉईंट आहे आणि आर हा क्यू बीचा मिड पॉईंट आहे. म्हणून या क्वेश्चनमध्ये सेक्शन फॉर्म्युला पण वापरायचंच नाही, आपण फक्त काय करायचं मिड पॉईंट फॉर्म्युल्यानुसार जायचं आहे. बघा पॉईंट क्यू इज द मिड पॉईंट ऑफ सेट ए बी. बाय द मिड पॉईंट फॉर्म्युला ए चे कोऑर्डिनेट घेऊया -14 -10, बी चे कोऑर्डिनेट 6 -2. आता एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट क्यू, आपण क्यूचे पॉईंट काढणार आहे. फॉर्म्युला काय मिड पॉईंट x1 + x2 अपॉन 2. x1 ची व्हॅल्यू किती -14 + 6/2. -14 मधून 6 गेला, साइन मायनसचं द्यायचं कारण 14 हा काय आहे मायनस आहे, मोठा येतो आहे -8/2. 2 1 जा 2, 2 4 जा 8. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट किती आला -4. तसंच वाय कोऑर्डिनेट करूया. वाय कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट क्यू y1 + y2 अपॉन 2. -10 -2/2 -12/2 केलं, 2 1 जा 2, 2 6 जा 12. आन्सर किती आलं -6. मग आता क्यूचे एक्स कोऑर्डिनेट किती आला -4 आणि वाय कोऑर्डिनेट्स किती आला -6. प्रकरण सोपं आहे, फक्त काय मिस्टेक होऊ शकते आपलं जर एका नंबरचं साईन जर चुकलं म्हणजे मायनसचं प्लस झालं प्लसचं मायनस झालं किंवा चुकून लिहायचं राहिलं, एक कोऑर्डिनेट चुकलं तर पुढचे स्टेप सगळ्या चुकत जातात. ह्या प्रकरणामध्ये तीच काळजी घ्यायची की आपण सारखं चेक करायचं की आपण माझी चिन्ह बरोबर आहेत की नाही, मी साईन व्यवस्थित दिले की नाही, आन्सर व्यवस्थित दिले की नाही. काही वेळेला नजर चुकीमुळं आपलं होऊ शकतं. बऱ्याच वेळेला मला पेपर तपासताना लक्षात येते मुली इथं पण लिहितात व्यवस्थित आणि दोघांना मायनस साईन असलं की चुकून लिहायचं विसरते. एक साईन विसरला की पुढच्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स चुकू शकतात. त्यामुळं ही फक्त या क्वेश्चन्समध्ये काळजी घ्यायची. पॉईंट पी, आता इकडे बघा हा पी कुणाचा मिड पॉईंट आहे ए क्यूचा. आता आपण ए क्यूचे काय केले कोऑर्डिनेट्स काढले. ए क्यूचे आता मी कोऑर्डिनेट्स काय काढले -4 and -6 झालं. मग आता बघा हा पी कुणाचा मिड पॉईंट दिसतोय ए क्यूचा मिड पॉईंट दिसतोय. म्हणजे परत आपण त्याच पद्धतीनं करूया आणि आर बघितला तर हा कुणाचा मिड पॉईंट दिसतोय क्यू बीचा मिड पॉईंट दिसतोय. बघा पॉईंट पी इज द मिड पॉईंट ऑफ सेट ए क्यू. परत मी कोऑर्डिनेट्स देते. ए चे कोऑर्डिनेट्स -14 -10
आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स -4 -6 बाय द मिड पॉईंट फॉर्म्युला. एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट पी. पीचा आपल्याला एक्स कोऑर्डिनेट्स काढायचा x1 + x2 अपॉन 2 -14 -4 अपॉन 2 केलं. मायनस मायनस काय झालं प्लस -18 अपॉन 2 ने 18ला डिवाइड केलं -9. तसंच y कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P y1 + y2 अपॉन 2 -10 -6 अपॉन 2. मायनस मायनस आहे, नियम काय सांगतो मायनस मायनस प्लस करायचं, साईन मायनसचं द्यायचं. -16 अपॉन 2 केलं, 2ने -16ला डिवाइड केलं, किती आलं आन्सर -8. परत लिहूया कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P इज -9 -8. आता राहिला शेवटचा पॉईंट. R कोणाचा मिड पॉईंट आहे? R इज द मिड पॉईंट ऑफ से QB. Qचे कोऑर्डिनेट्स आपण काढलेले -4 -6 आणि B चे कोऑर्डिनेट 6 - 2 बाय द मिड पॉईंट फॉर्म्युला. X कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट R बघा x1 + x2 अपॉन 2 मी डायरेक्टली लिहिले -4 + 6 अपॉन 2 केलं. 6 मधून 4 गेले 2 अपॉन 2 आन्सर किती आलं 1. तसंच y कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट R y1 + y2 अपॉन 2 -6 - 2 अपॉन 2 करायचं. मायनस मायनस प्लस सांगितलं -8 अपॉन 2. 2ने -8ला डिवाइड करूया म्हणजे 2 1 जा 2 2 4 जा 8 -4. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट R इज 1 -4. आता खाली फुल सेंटेन्समध्ये लिहूया कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स ऑफ 4 कॉन्करंट पार्ट्स. त्या 4 कॉन्करंट पार्ट्सचे काय काय कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट केले -4 -6 -9 -8 अँड 1 अँड -4. ठीक आहे. हा जे महत्त्वाचे क्वेश्चन्स होते ते सगळे या प्रॅक्टिस सेटमधले कंप्लीट झालेले आहेत आणि इथं ह्या क्वेश्चनला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये इम्पॉर्टंट काय काय होतं सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. तिन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलं तर डिस्टन्स फॉर्म्युला. हे जे प्रकरण आहे हे प्रकरण सगळ्या फॉर्म्युल्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट 5.2 तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. इथंपर्यंत आपण थांबूया. आता हा कंप्लीट झाल्यानंतर पुढचा नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा स्लोप लाईन फॉर्म्युला. आता हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्लोप म्हणजे काय सांगते. आपण नेहमीच्या प्लेन रस्त्यावरून चालतो त्यावेळेला आपल्याला काहीच दम वगैरे भरत नाही, आपण निवांत व्यवस्थित चालत असतो. पण ज्या वेळेला चढ येतोय स्लोप म्हणजे काय चढ की आपण एखादा पूल असं वरती चढायला लागलोय किंवा पायऱ्याशा चढायला लागलोय, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जात असतोय त्यामुळे आपल्याला काय होतं जास्त जरा दम भरायला लागतो. मग हा ज्या वेळेला आपण स्लोप चढतो मग आपल्याला त्या स्लोपचा कसा फाइंड आउट फॉर्म्युला. आता मला स्लोप मोजायचा आहे तो कसा मोजायचा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे स्लोप लाईन फॉर्म्युला. हे बघा हा आपला ग्राफ आहे, हा एक्स कोऑर्डिनेट आहे, हा वाय कोऑर्डिनेट. हे काय पेपरला येत नाही, तुम्हाला समजायला तर पाहिजे आपण स्टडी कशाचं करावं लागलं काय फाइंड आउट करावं लागलं. तर हा एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट आपण नेहमी ह्या ह्याच्यानुसार प्लेन चालत असतो. ज्या वेळेला सपोज दॅट मी असे स्लोपवरून चालायला लागले, स्लोपवरून चालायला लागले तर मला हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे किंवा मला ह्याच्यातली एक्झॅक्टली किती डिस्टन्स आहे हे फाइंड आउट करायचं असेल तर काय करायला पाहिजे स्लोप लाईन फॉर्म्युला वापरला पाहिजे. हा फॉर्म्युला काय आहे y2 - y1 अपॉन x2 - x1. याच फक्त फॉर्म्युलाच्या बेसवर आपला प्रॅक्टिस सेट 5.3 अवलंबून आहे. एवढं साधं सोपं फॉर्म्युला एवढंच लक्षात घ्यायचं. हे काय बाकीच नाही, आपल्याला स्लोप काढायचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. अजून एक क्वेश्चन आपला फर्स्ट असा आहे की इथं टॅन फॉर्म्युला वापरायला लागणार आहे. टॅन आपण गेल्या वर्षी ट्रिग्नॉमेट्रीचं इंट्रोडक्शन बघितलेलं होतं. तुम्ही म्हणजे मॅडम हे कसं काढलं काय आलं हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी प्रूव्ह करून दाखवले की ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून हा स्लोप लाईन फॉर्म्युला काय केला आहे तयार केलेला आहे. पण तेवढ्या डिटेलमध्ये आपल्याला पडायचं नाही आहे कारण ते काय आता तुम्हाला हे काय यावरती काय प्रश्न नसणार काय नाही. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. या फॉर्म्युलानुसार आपल्याला काय करायचे आन्सर सॉल्व करायचे. फक्त आपल्याला इथं टॅन वापरायचा. आता तुम्हाला म्हणजे साईन का वापरलं नाही, कॉस का वापरलं नाही, कॉसेक का घेतलं नाही. साधं सोपं आहे. आपण असा स्लोप चढायला लागलो इथं अँगल तयार झाला आहे. टॅनचा फॉर्म्युला काय अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. कारण आपल्याला हे दोन डिस्टन्सेस बघायचे आहेत ना स्लोप फाइंड आउट करायचं आहे म्हटल्यावर. म्हणून स्लोप ज्या वेळेला काढायचा असेल तर नेहमी रिलेशन कशाशी दाखवणार टॅनशी दाखवणार. आता टॅनचे आपल्याला हे 5
अँगल माहीत असायला पाहिजे. साधा सोपा क्वेश्चन बोर्डाला पहिल्या प्रश्नामध्येच विचारतात, 1 मार्काला. 1 मार्काचे प्रश्न आहेत, त्यामुळे ह्या किमती लक्षात ठेवायच्या. गेल्या वर्षी आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये तो चार्ट स्टडी केला आहे. आता तो मी सांगत बसलं तर बरंच ह्याच्यामध्ये वेळ जाईल. त्यातनं तुम्हाला कळालं नसेल, मी ट्रिग्नोमेट्रीच्या प्रकरणावेळेला तो परत एकदा समजून सांगणार, त्यावेळेला लक्षात घ्या. आता फक्त हे व्यवस्थित लिहा, ह्याला IMP करा, कारण आपला जे मार्जिन असते नोटबुकची त्या मार्जिनच्या वरती लिहा, म्हणजे पटकन आपल्याला समजते. आपल्याला 5 अँगल असतात, 0, 30, 45, 60 आणि 90. त्या ह्याच्यामध्ये टॅनचे आन्सर काय काय आहे, टॅनची व्हॅल्यू काय काय आहे, 0 अँगलची 0, 30ची किती आहे 1/√3, 45 किती येणार अँगलची 1, 60 डिग्रीचं किती येणार √3 आणि 90 डिग्रीचं किती येणार नॉट डिफाईन्ड. हे मोस्ट IMP आहे. 1 मार्काचा जरी असला तर साधं सोपं तुम्हाला ह्याचे फक्त आन्सर लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळणार. त्यामुळे हे IMP जिथं मार्जिनवरती स्टार्टिंग होते तिथं रेड पेनने लिहा, म्हणजे ज्यावेळी अभ्यास करचेला नोट्सतात त्यावेळी आपलं लक्ष पटकन याच्याकडं जातं. प्रॅक्टिस सेट 5.3 मधला फर्स्ट क्वेश्चन याच्यावरच आहे. ठीक आहे, इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता प्रॅक्टिस सेट 5.3 स्टार्ट करू. आता अँगल दिले 45 डिग्रीची व्हॅल्यू दिली 1. म्हणजे आन्सर काय लिहायचं, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू 1. एकच मिनिट मॅडम, आवाज रेकॉर्डिंग होत नाही, रेकॉर्डिंग होते. प्रॅक्टिस सेट 5.3. ह्याआधी तुम्हाला स्लोप लाईनचा फॉर्म्युला दिलेला होता. मी तुम्हाला टॅनचं व्हॅल्यू पण मगाशी सांगितलं होत्या. त्याच व्हॅल्यू ह्या क्वेश्चन्समध्ये किती इम्पॉर्टंट आहेत बघा. कुठला क्वेश्चन किती कधी बोर्डाला पडला आहे ते पण लिहिले. हे कलर पेंटिंग वहीमध्ये नोट डाऊन करा. फर्स्ट क्वेश्चन, अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस आर गिवन, फाइंड द स्लोप ऑफ दिस द लाईन. बघा, स्लोप ऑफ लाईनचा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मी मगाशी काय सांगितलं की आपण टॅन वापरायचे. टॅनचे जे आपल्याला व्हॅल्यू माहीत आहेत 0, 30, 45, 60 आणि 90, या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आणि त्याचा आन्सर लिहायचा. साधा सोपा क्वेश्चन आहे, 1 मार्काला दरवेळेला बोर्डाला विचारतो. आता हे पहिलं गणित आहे 45 डिग्री. हा कधी विचारला आहे, जुलै 16 आणि 17ला विचारला. स्लोप ऑफ लाईन M किती अँगल दिला आहे, tan 45. मग tan 45ची व्हॅल्यू किती आली 1, म्हणजे स्लोप ऑफ लाईन किती आला 1 आला. त्यानंतर 60 डिग्री अँगल दिला आहे. हा पण क्वेश्चन ऑक्टोबर 12ला विचारला. स्लोप ऑफ लाईन M इज इक्वल टू tan 60. tan 60ची व्हॅल्यू किती √3, मीन्स स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू √3. आणि 90 डिग्रीची काय व्हॅल्यूच नाही आहे, सरळ जायचं, नॉट डिफाईन्ड. स्लोप ऑफ लाईन M tan 90 डिग्री इज इक्वल टू नॉट डिफाईन्ड. एवढा साधा सोपा पहिला क्वेश्चन आहे आणि 1 मार्काला तो IMP. ज्या वेळेला ह्या प्रकरणाविषयी टेस्ट असेल या लेसनविषयी तर हा क्वेश्चन विचारला जाईल. आता एकच फॉर्म्युला मी काय सांगितलं, प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये स्लोप ऑफ लाईन ह्या एका फॉर्म्युलावरती वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले. तसंच आहे सेकंड क्वेश्चन, फाइंड द स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू द गिवन पॉईंट. आता आपल्याला 2 पॉईंट्स दिले. एचे कोऑर्डिनेट आहे 2, 3 अँड बीचे कोऑर्डिनेट आहे 4, 7. याच्यावरून आपल्याला स्लोप ऑफ लाईन फाइंड आउट करायचा आहे. x1 व्हॅल्यू इज 2, y1 व्हॅल्यू इज 3, x2 इज इक्वल टू 4, y2 इज इक्वल टू 7. कोणाचा स्लोप काढायचा आहे, एबीचा स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2ची किंमत किती आहे 7 मायनस 3 अपॉन 4 मायनस
मार्काला हा पेपरला विचारतात. आता मी पहिला क्वेश्चन्स घेतला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 6 क्वेश्चन 6वा क्वेश्चन्स घेतला. का? कारण मग हे सोपं आहे. मधले सगळे गणित आहेत ते तुम्हाला होमवर्कला आहे. होमवर्कला घरी प्रॅक्टिस करून बघायचं की आपल्याला स्लोप ऑफ लाईन येते की नाही. असंच करणार आहे. एक पहिलं गणित आणि एक लास्टचं गणित. मधली जी गणित तेच आहेत त्याच्यामध्ये आपण वेळ नको घालवायला. आपल्याला अजून पुढं बरेचसे क्वेश्चन्स बघायचे. आता लास्ट बघा क्वेश्चन नंबर 6. t coordinate 0 minus 3, s coordinate 0 and 4. x1 is equal to 0, y1 is equal to minus 3, x2 is equal to 0, y2 is equal to 4. Slope of line ts is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. 4 minus ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं minus 3 upon 0 minus 0. 4 लिहिले. हा ब्रॅकेटच्या आत मायनस आहे, बाहेर मायनस आहे, प्लस होणार. 4 plus 3 upon 0. 4 plus 3 केलं 7 upon 0. बऱ्याच मुलांना आन्सर काय वाटते 7 येणार, पण चुकणार. म्हणून तर ह्या वेगळ्या पद्धतीनं कधी पण मॅथ्स अभ्यास करताना लक्षात ठेवायचं. एक सोपं गणित करायचं, एक अवघड गणित करायचं. ही दोन्ही गणितं आपल्याला परफेक्टली आली तर आपला स्टडी चांगला झाला. 7 upon 0. 0 न काय करायचं, नेहमी मल्टिप्लाय केला किंवा तुम्ही डिवाइड केला, आन्सर हे नेहमी 0च येणार. म्हणून इज इक्वल टू 0. म्हणून इथं काय लिहिले बघा, स्लोप ऑफ लाईन कॅनॉट बी डिटरमाइंड. ह्याचा स्लोप आपल्याला सांगायला येत नाही. इथं क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. साधा सोपाच आहे, तेच गणितं परत आहे. म्हणून मी पहिलं आणि 6वं गणित घेतलेलं होतं. मधली सगळी गणितं तुम्ही होमवर्कला करायची आहेत. हा क्वेश्चन समजला असेल तर आपण क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा, डिटरमाइन द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर. आपण हा प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये बघितलेला. डिस्टन्स फॉर्म्युलानुसार आपण कोलिनियर क्वेश्चन आहे की नाही बघत होतो. त्याच पद्धतीचा आहे, फक्त फॉर्म्युला बदललाय. 3 पॉईंट्स देणार, ते 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही बघायचं. एका लाईन्समध्ये येतात की नाही बघायचं, त्याला आपण कोलिनियर म्हणतो. पॉइंट बघा, ए चे कोऑर्डिनेट -1 -1, बी चे कोऑर्डिनेट 0 1 आणि सी चे कोऑर्डिनेट 1 and 3 आहेत. असे पॉईंट्स लिहायचे आणि काय पुढे लिहायचं, 30 पॉईंट्स आर गिवन. पहिल्यांदा आपण स्लोप ऑफ लाईन ए बी काढूया. स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू y2 minus y1 अपॉन x2 minus x1. आता मी समजते आपल्याला, म्हणून परत लिहायला वेळ घालवला नाही. x1 y1 x2 y2 आपल्याला इथे समजते. y2 minus y1 1 मायनस ब्रॅकेटमध्ये -1 अपॉन 0 मायनस ब्रॅकेटमध्ये -1. 1 लिहायचा, ब्रॅकेटच्या आत मायनस, बाहेर मायनस, मायनस मायनस काय झाले प्लस. 1 plus 1 अपॉन हा मायनस हा पण काय झाला प्लस. 1 plus 1 2 अपॉन 1 केलं. ह्या 1ला काहीच किंमत नाही, ज्याच्या बेसमध्ये काय नसते म्हणजे तिथं 1च असते. आन्सर काय आलं 2. आपलं इक्वेशन काय द्यायचं, फर्स्ट द्यायचं. त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू y2 minus y1 अपॉन x2 minus x1. 3 minus 1 अपॉन 1 minus 0. 3 मधून 1 गेला, 2 अपॉन 1 म्हणजे किती आलं 2 आलं. दोन्ही स्लोप इक्वल आलेत का बघायचं, दोन्ही स्लोप इक्वल आहेत. म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन बी सी. जर दोन्ही इक्वल आले स्लोप तर ते 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत. नाही आले तर दिस पॉईंट्स आर नॉट कोलिनियर लिहायचे. पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर. समजलं. आता मी मधली परत यातली सगळी गणितं कॅन्सल केली. मी काय सांगितलं, एक पहिला आणि एक अवघड करायचं जे आपल्याला चांगलं येते. आता लास्ट बघा IMP आहे, पण इथं जो एक कोऑर्डिनेट दिला आहे तो फ्रॅक्शनमध्ये दिला आहे. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. IMP करा. या अशाच पद्धतीची गणितं बोर्डाला विचारली जातात. काय काय दिलं आहे बघा. ए चे कोऑर्डिनेट -4 4 आहे, बी चे कोऑर्डिनेट -2 5/2 आहे आणि सी चे कोऑर्डिनेट एन चे कोऑर्डिनेट 4 and -2 आहे. पहिल्यांदा आपण कुणाचं घ्यायचं, एकेचं घ्यायचं आणि नंतर कुणाचं घ्यायचं, KNचं घ्यायचं. स्लोप ऑफ लाईन एके घेतलं. फॉर्म्युला काय, y2 minus y1 अपॉन x2 minus x1. y2 ची किंमत किती आहे 5/2 मायनस y1 ची किंमत किती आहे 4 अपॉन 2 मायनस इन ब्रॅकेटमध्ये -4. समजलं. इथं पण काय काय सांगितलं ते नीट लक्ष द्या. काय एवढं शिस्तीत सांगायला लागले, कारण आपल्याला फ्रॅक्शनमध्ये आलं आहे, परत त्याचं डिवाइड असणार आहे, कन्फ्यूज होत आहे बघा. आता इथं काय आहे 5/2 -4.
ह्यांचं आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. मी इथं काय केलं आहे, त्या 4च्या बेसमध्ये काय व्हॅल्यू नाही म्हणजे तिथं 1 घेतलं म्हणजे आपल्याला कळते क्रॉस मल्टिप्लाय कसा करायचा. 5 1 जा 5, साईन मधलं कुठलं आहे मायनस, म्हणून मी इथं दिलं मायनस. 2 4 जा 8 अपॉन 2 × 1 2 केलं. इथं पण कळालं का, मी परत एकदा रिपीट करते. 5 1 जा 5 मायनस 2 4 जा 8 अपॉन 2 × 1 केलं 2. हे फक्त आपण न्यूमरेटरचं केलं आहे, अजून डिनोमिनेटरमध्ये व्हॅल्यू आहे. परत -2 हा मायनस आणि मायनस +4 झाला. ठीक आहे, पुढं बघा. -8 मधून 5 केले म्हणजे किती झाले, -3 अपॉन 2 आणि 4 मधून 2 गेले परत किती राहिले 2. अशी आपली किंमत आहे. -3 अपॉन 2 अपॉन 2. आता बऱ्याच जणांना समजत नाही ह्याचं काय करायचं. याच्या बेसमध्ये काय नाही व्हॅल्यू म्हणजे किती असणार आहे 1. ही स्टेप मोस्ट IMP, कारण ही आपल्याला लवकर लक्षातच येत नाही. आता काय करूया आपण, हे सेपरेट करूया. -3 अपॉन 2 हे 2 अपॉन 1 आहे, हे मल्टिप्लाय होतं ना, परत काय होणार त्याच्या साईड्स चेंज होणार म्हणजे डिनोमिनेटरची व्हॅल्यू न्यूमरेटरमध्ये जाणार, न्यूमरेटरची डिनोमिनेटरमध्ये येणार. म्हणजे कसं करायचं, हे सेपरेट करायचं आपल्याला. -3 अपॉन 2 इंटू 2 अपॉन 1 लिहायचं नाही, म्हणजे उलटं काय लिहायचं 1 अपॉन 2. समजलं इथंपर्यंत. परत एकदा सांगते. -3 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2. आता मल्टिप्लाय करा. -3 × 1 -3 2 2 जा 4 म्हणजे पहिल्या ह्याची स्लोप ऑफ लाईन एक किती आलं -3 अपॉन 4. सिमिलरली स्लोप ऑफ लाईन kn करायचं. स्लोप ऑफ लाईन kn इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1 इज इक्वल टू -2 - 5 अपॉन 2 अपॉन 4 - -2. मग याच्यासारखंच करायचं व्यवस्थित. बघा क्रॉस मल्टिप्लाय, ह्याच्या 2च्या बेसमध्ये काय व्हॅल्यू नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. 2 2 जा 4, इथं साईन मायनस आहे, न विसरता -4 लिहायचं. 1 × -5 -5 2 × 1 2. समजलं सगळ्यांना. बघा परत एकदा. 2 2 जा 4 -5 अपॉन 2. बेसमध्ये काय आहे 4 ब्रॅकेटच्या आत मायनस बाहेर मायनस 4 + 2. आधी यांचं कम्प्लीट करूया. -4 -5 -9 अपॉन 2. 4 + 2 केलं इथं किती आले 6. मी मगाच्या सांगितल्यासारखं सेपरेट करायचं आपल्याला. -9 अपॉन 2 या 6च्या बेसमध्ये काय व्हॅल्यू नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. -9 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 6 केलं. इथं काय करूया डिवाइड करूया. 3 2 जा 6 3 3 जा 9. -3 × 1 केलं -3. 2 × 2 केलं 4 आलं. म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 त्याला इथं जागा इथं लिहूया. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय समजते, दोन्ही स्लोप इक्वल आले. स्लोप ऑफ लाईन AK इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन कुठला काढलाय आपण KN. सो पॉइंट AKN आर कॉलिनियर. समजलं. जरा वेगळ्या पद्धतीचं होतं. नीट परत एकदा व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित नोट डाऊन करा, प्रॅक्टिस करा म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतं आहे. आज शिकवलं आहे, आजच्या आजच पक्क करा. आजचं म्हणलं उद्या बघतो किंवा काय परत डोक्यामधून विसरलं जाते. तिथंपर्यंत आपले क्वेश्चन कंप्लीट झाले. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.